रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतील गंभीर बिघाडामुळे रक्तस्रावाच्या जीवन मरणाची लढाई आयुष्यभर लढणाऱ्या रुग्णांना दिलासा देणारा निर्णय आज आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घेतलाय। जिल्हा नियोजन समितीमधून CPR-साठी तातडीचा 1 कोटी रुपयांचा विशेष निधी नामदार आंबेडकर यांनी मंजूर केलाय। त्यातून पश्चिम महाराष्ट्रातील 550 हिमोफिलिया रुग्णांना आधार मिळाला आहे। हिमोफिलिया रुग्णांसाठी रोजचा दिवस अनिश्चिततेचा असतो। शरीरात रक्त गोठवणारे आवश्यक घटक कमी झाल्यानं किरकोळ दुखापतीपासून अचानक उद्भवणाऱ्या रक्तस्रावाची समस्या रोखणं म्हणजे जीवन मरणाची लढाई असते। सततच्या रक्तस्रावामुळे सांध्यांचं कायमस्वरूपी नुकसान होतं। यावर हिमोफिलिया A गटातील रुग्णांना हेमलिब्रा हे महागडं इंजेक्शन द्यावं लागतं। या इंजेक्शनच्या खरेदीसाठी आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी आज जिल्हा नियोजन समितीमधून तातडीचा 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। या निधीमुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे 550 हिमोफिलिया रुग्णांच्या उपचारांना मोठा आधार मिळालाय।